मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांकरिता अतिशय महत्त्वाची माहिती आहे. तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहात तर तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. पूर्ण माहिती समजण्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभ घेत असलेल्या महिलांना फेब्रुवारी महिन्याचे पैसे म्हणजेच योजनेचा 8वा हप्ता सरसकट महिलांना मिळणार आहे का? डिसेंबर व जानेवारी महिन्याचे पैसे न येण्याचे कारण काय आहे? उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लाडकी बहीण योजनेविषयी काय म्हटले आहे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्या विभागाअंतर्गत राबविली जात आहे, महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेविषयी काय म्हटलेले आहे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रुपये वाढवून कोणत्या महिलांना मिळणार आहे? ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये बऱ्याच दिवसापासून अर्ज केलेले आहे परंतु अद्याप पैसे मिळालेले नाही, त्यांचे काय होणार आहे? पैसे मिळणार आहे की पैसे मिळणार नाही? फेब्रुवारी महिन्याचा महिलांना किती रुपयांचा हप्ता मिळणार आहे? ज्या महिलांना डिसेंबरचे, जानेवारीचे किंवा योजनेमध्ये अद्याप पैसेच मिळालेले नाही तर योजनेचे पैसे मिळविण्याकरिता काय करावे लागणार आहे? आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचे पैशाचे वितरण कधी सुरू होणार आहे? याविषयीची पूर्ण माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे. माहिती पूर्ण समजण्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. घंटीवर क्लिक करा. ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा. लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचे पैसे योजनेमध्ये लाभ घेत असलेल्या महिलांना सरसकट मिळणार आहे का? असा प्रश्न समोर आलेला आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता योजनेमध्ये सर्व पात्र असलेल्या महिलांना सरसकट मिळणार आहे. सरसकट म्हणजेच ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्र आहे, ज्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषाप्रमाणे अर्ज दाखल केलेले आहे, अशा सर्व महिलांना 8वा हप्ता सरसकट मिळणार आहे. परंतु ज्या नियमबाह्य महिला आहे, ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषाप्रमाणे पात्र नाही, अशा महिलांचा यामध्ये समावेश राहणार नाही. एक प्रश्न असा आहे की डिसेंबर व जानेवारी महिन्याचे पैसे न येण्याचे कारण काय आहे? तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू झालेली आहे. छाननी होत आहे आणि या पडताळणीमध्ये ज्या महिलांची नावे अपात्र यादीमध्ये आहे, अशा महिलांना मात्र डिसेंबर किंवा जानेवारी महिन्याचे पैसे आलेले नाही. परंतु या अपात्र यादीमध्ये जर तुमचे नाव नसेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे डिसेंबर व जानेवारी महिन्याचे राहिलेले पैसे तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. तर डिसेंबर व जानेवारी महिन्याचे पैसे न येण्याचे कारण हेच आहे की तुमचे अर्ज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषाप्रमाणे जर पात्र नसेल तर मात्र डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे तुम्हाला आलेले नाही. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे जर तुमच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा झाला नसेल आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता तुम्ही पात्र आहात तर मात्र फेब्रुवारी महिन्यामध्ये नक्कीच तुमच्या बँक खात्यामध्ये राहिलेले पैसेसुद्धा जमा होऊन जातील. आता पहा, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लाडकी बहीण योजनेविषयी काय म्हटलेले आहे. ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र होत आहे, याविषयीचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी म्हटले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्यावेळेस जुलैमध्ये सुरू करण्यात आली त्यावेळेसच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे निकष होते त्या निकषाप्रमाणे ज्या महिलेचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत आहे, अशाच महिलांनी या योजनेमध्ये अर्ज करावयाचे होते. परंतु यामध्ये काही अशा महिलांनी सुद्धा अर्ज केलेले आहे की ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याची या महिलांची पात्रता नाही. आणि ज्या महिलांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याची पात्रता नाही, म्हणजेच ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, अशा महिलांची पडताळणी करून त्या महिलांचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभ बंद करण्यात येत आहे. परंतु ज्या महिलांचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमाप्रमाणे 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जास्त नाही, अशा महिलांना मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभ सुरूच राहणार आहे, असे या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी म्हटलेले आहे. ज्या विभागाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविली जात आहे, म्हणजेच महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांकरिता असे म्हटले आहे की ज्या महिला नियमबाह्य आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता ज्या महिलांची पात्रता नाही, यामधून अशासुद्धा काही महिला आहे की ज्यांनी स्वतःहून विभागाला निवेदन केलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ आमचा बंद करण्यात यावा. या व्यतिरिक्त अजून ज्या नियमबाह्य महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेले आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे, तर याविषयी विभागाकडे तक्रारी येत आहे आणि येणाऱ्या तक्रारीप्रमाणे महिलांच्या अर्जाची पडताळणी करण्यात येत आहे. या
परंतु ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहे, अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दर महिन्याला पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे आणि पुढेही यांना पैसे मिळत राहणार आहे, अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांना अद्याप मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसेच मिळालेले नाही, तर त्या महिलांनी काय करावयाचे आहे, त्यांना पैसे का आलेले नाही, याचे कारण काय आहे, याविषयी सविस्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि काय करावे लागणार आहे की जेणेकरून त्यांच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट तुमच्याकरिता या चॅनलवर उपलब्ध असते. यापुढेही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर पहा, ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये बऱ्याच दिवसापासून अर्ज केलेले आहे, परंतु ज्या महिलांना अद्याप पैसे मिळालेले नाही, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमाप्रमाणे जर तुमचे अर्ज पात्र आहे, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नक्कीच पैसे तुम्हाला मिळणार आहे. परंतु नियमबाह्य जर तुम्ही अर्ज केलेले असेल तर तुम्हाला मात्र पैसे मिळणार नाही. पैसे न येण्याचे एकच कारण आहे की ज्या महिलांनी नियमबाह्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेले असतील, त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही. परंतु ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहे, नियमाप्रमाणे आहे, तर जरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्यास तुम्हाला विलंब झालेला आहे, परंतु नक्कीच तुम्हाला पैसे मिळणार आहे. परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहे आणि अद्याप पैसे मिळालेले नाही, तर पैसे मिळविण्याकरिता काय करावयाचे आहे, तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट आहे. या वेबसाईटवर सुद्धा तुम्ही तक्रार करू शकता किंवा महिला व बालविकास विभागामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही चौकशी करू शकता की आपल्याला पैसे अद्याप का आलेले नाही. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे वाढीव 2100 रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहे, तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे निकष आहे त्या निकषाप्रमाणे ज्या महिलांनी अर्ज भरलेले आहे, अशाच महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपयेसुद्धा मिळणार आहे. आणि हे 2100 रुपये साधारणतः एप्रिल महिन्यापासून तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतात. आता पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी महिन्याच्या पैशाचे वितरण कधी सुरू होणार आहे, तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्याचे वितरण 20 तारखेच्या पुढे सुरू होणार आहे आणि फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ही पैसे वितरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. म्हणजेच फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सर्व पात्र असलेल्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा होऊन जातील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.